दरवर्षी जेईचा रिझल्ट लागला, की हजारो मुलं रिपीटचा विचार करतात. रिझन तुमच्या समोर आहे. प्रयत्न केले होते, खूप प्रयत्न केले होते. यश नाही मिळालं. नाही मिळालं. लगेच हताश होऊन गेलेत आणि बोर्डचा अभ्यास बंद केलाय. मी तुम्हाला सांगतो हा जो तुमचा जेईचा रिझल्ट आहे ना, तुम्हाला अभ्यास करून जात नाहीये, असं व्हायला लागलंय. बरोबर? मला तुम्हाला विचारायचं आहे, की जेईचा रिझल्ट अचानक खराब लागलेला नाहीये. मी आहे ते खरं बोलणार आहे. तुम्ही अभ्यास परफेक्ट झालाच नव्हता. आता ही गोष्ट बऱ्याचशा पालकांपासून लपवली गेली होती. मी सुद्धा तसंच केलं होतं. माझा 11वीचा रिझल्ट खराब होता. मी घरात खोटं बोललो. पडले होते 41% सांगितले 84%. मी मान्य करतो ही माझी चूक होती. बरं त्यानं काय झालं? नुकसान माझंच झालं. इथं काय झालंय, की जेईचा तुमचा अभ्यास परफेक्ट नव्हता. पण तुमच्या अकॅडमीमध्ये तर मॉक टेस्ट होत होत्या. मी तुम्हाला सांगतो मी कितीतरी मुलांशी बोललोय. अकॅडमीच्या मॉक टेस्टमध्ये मॉड्यूल बेस्ड टेस्ट असतात. मॉड्यूलमध्ये पर टॉपिक 50-100, 50-100 एम-सी-क्यूज असतात आणि अकॅडमीमध्ये त्यातले प्रश्न ॲज इट इज येतात. एम-सी-क्यूज तुम्हाला बोर्डची प्रॅक्टिस नाहीये, लिखाणाची प्रॅक्टिस नाहीये आणि एम-सी-क्यूज मुलं पाठ करतायत. पालकांना वाटतं रिझल्ट तर चांगलाच आहे. दर आठवड्याला टेस्ट होतायत, एस-एम-एस येतोय घरी, मार्क चांगले आहेत, पण रिॲलिटी काहीतरी वेगळीच होती. पण मुद्दा असा आहे, की झाली ती परीक्षा. रिपीट करायची खरोखर गरज आहे का? तर बिलकुल नाहीये. मग आता काय करायची गरज आहे ते सांगतो. अजून वेळ आहे. मी तुम्हाला सांगतो आता हा व्हिडिओ तुम्ही बघताय बरोबर आहे? तुमच्याकडे पुढचा जो वेळ उरलाय ना, त्यात तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. एक 8-9 मुलांशी बोललोय मी. सगळ्यांचं एकच म्हणणं, "मला अभ्यास करू वाटत नाहीये. माझं काही झालं नाहीये." काहीच झालं नाहीये. असं नाहीये. मी तुम्हाला सांगतो रे, पेपर पॅटर्न समजून घ्या. पेपर पॅटर्न समजून घ्या. त्या पॅटर्ननुसार तुम्हाला 70 मार्काचा तुमचा केमिस्ट्री आहे ना, तुम्ही जर या स्टेजला 20 प्लस जरी अटेम्प्ट करत असाल, एम-सी-क्यू सोडून हं, एम-सी-क्यू सोडून, तर तो खूप चांगला स्कोर आहे. मी सारखं-सारखं सांगितलं हे. मग रिपीटचं डोक्यातून काढून टाका लक्षात घ्या. काही उपयोगाचं नाहीये ते. रिझन सांगतो. तुम्हाला उद्याचा केमिस्ट्रीचा पेपर द्यायचा आहे. 2 दिवसांनी मॅथ्सचा पेपर द्यायचा आहे. सी-एस-आय-टी हे सगळं करायचंय. तुम्ही जर आता चुकीचं डिसिजन घेतला ना रिपीट करायचं, त्या विषयात तुम्ही अभ्यास करणारच नाहीये. ऑलरेडी बोर्डला कमी मार्क पडणार. पुन्हा बोर्ड रिपीट करावं लागणार. बोर्ड रिपीट करताना तुम्ही जूनचा फॉर्म भरणार. इम्प्रुव्हमेंट एक्झाम त्याचा अभ्यास कधीच होत नाही. कधीच कुणाचाच झालेला नाही आत्तापर्यंत मी बघतोय. जेव्हापासून इम्प्रुव्हमेंट एक्झाम झाले ना, मी एक रिझल्ट बघितला नाही. का? तुम्ही आपल्या नॉर्मल रिझल्टची वाट बघत बसता. त्याला उशीर लागतो. तोपर्यंत अभ्यास होत नाही तुमचा. बाकीची मुलं एन्जॉय करतात. तुम्ही कुठे अभ्यास करणार आहे सांगा बघू? सीईटीचं नाही म्हटलं तरी अभ्यास करत बसणार. मग इतका त्रास होतोय ना, तिसऱ्यांदा रिपीट करावं लागते पुन्हा पुन्हा फेब्रुवारीमध्ये एक्झाम. आणि त्यावेळेस सगळं जर्नल सबमिशन आलं, हे सगळं आलं. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला काय वाटलं केमिस्ट्री रिपीट करता येते होय? तसं नाही बाळांनो. हं, अख्खी एक्झाम रिपीट करावी लागते विथ प्रॅक्टिकल एक्झाम. त्यामुळे हे डोक्यातनं खूळ काढून टाका. बरं आता महत्वाचं. काय महत्वाचं, की आज रात्रभर जागा. मॅथ्सला आपलं 2 दिवस आहेत. मी तुम्हाला सांगतो मॅथ्सला 2 दिवस आहेत. कंटिन्युअसली तुमचं मी मॅथ्स घेणार आहे. फक्त रिझल्ट पैकीच्या पैकी पाडणार आहे तुम्ही. पैकीच्या पैकी. मॅथ्स सोपं आहे. फिजिक्स, केमिस्ट्रीला कसं तुम्हाला वेळ द्यावा लागतोय. मॅथ्स तुम्ही माझ्याबरोबरच करणार आहे. आता मुद्दा असा आहे माहिती का, की या स्टेजला मात्र मन शांत ठेवा. मन शांत ठेवा आणि बाळांनो टिपिकल टॉपिक आहेत ते करा रे. म्हणजे सांगा कुठला टॉपिक करायचा आहे? ग्रीन केमिस्ट्री करा. बायोमॉलिक्यूल मधल्या फक्त ग्लुकोजच्या रिएक्शन करा, क्लासिफिकेशन करा. प्रोटीनचं क्लासिफिकेशन आहे, कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आहे, एन्झाईमचं मेकॅनिझम वगैरे सोपे प्रश्न आहेत बायोमॉलिक्युल्स मधले तेवढेच करा. जास्त किचकट स्ट्रक्चर राहू दे, राहू दे, राहू दे काही गरज नाहीये. ऑर्गॅनिकमध्ये फिनॉलची रिएक्शन पर्यंत करा. अरे फिनॉल आणि ग्लुकोज हे नाही तर ते 2 मार्क 3 मार्काला आहेच प्रश्न. फिनॉल आणि ग्लुकोज म्हणूया आपण. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय करणार? डेफिनेशन येणार आहेत त्याच्यात, डिस्टिंग्विश येणार आहेत, लॉज आहेत. माझा लॉचा व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला करायचंय काय मी 2 मिनिटात एक्सप्लेन करतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरती जायचंय आणि आपल्या चॅनलवर गेल्या 2 दिवसात मी जे व्हिडिओ अपलोड केले की नाही, ज्या 2-20 दिवसात मी व्हिडिओ अपलोड केले. 2 दिवस कुठं? कालपासून म्हणूया आपण. मग कालपासूनचे व्हिडिओ मी अपलोड केलेत ना, ओके. ते तुम्हाला काय करायचेत? परफेक्ट करायचे आहेत. इनऑर्गॅनिकचे लेक्चर्स आहेत. ओके. त्यात मी डिटेल घेतलंय. तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिकसाठी आपली बॅच तुम्हाला दिले मी लक्षात घ्या. त्यातले प्रश्न करा. निदान आय-यू-पी-एस-सी डेफिनिशन डिस्टिंग्विश एवढंच करायचं आहे लक्षात घ्या. इम्पोर्टंट डेफिनेशन्स पुन्हा सांगतो, हे पुन्हा कुठला पार्ट आहे इनऑर्गॅनिकचा. सगळ्यात इम्पोर्टंट ना डिस्टिंग्विश पेक्षा ना लॉज पहिल्यांदा करा. हा जो लॉजचा व्हिडिओ आहे ना, किती मिनिटाचा आहे? 40 मिनिटाचा आहे. करा. करा लॉज पासून सुरुवात करा. काहीच अभ्यास झाला नाही ना,
लॉज पासून सुरुवात करा. लॉ करा, डेफिनिशन डिस्टिंग्विश करा, डेरिव्हेशन मी फ्री दिलंय ॲपवरती ते करा. आणि तुम्हाला ते माहीत नाहीये कसं करायचं तरी सांगतो, जेवढं होईल तेवढे आम्ही कॉल उचलतो. या स्टेजला तुमचा कॉल आमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. आमचं बोलणं तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. त्यामुळे या नंबरवर कॉल नक्की करा बाळांनो, नक्की करा. थोडंसं काउन्सिलिंगला देतोय वेळ मी. देतोय वेळ तुमच्याशी बोलतोय. फक्त काय करा माहितीये का लिमिटमध्ये बरं का. तुमचे प्रश्न विचारा मी इमिडिएटली आन्सर देईन. तुम्ही आता अभ्यास करा रे. काही मनात आता विचार आणायचा नाही बरं का. झालाय तो रिझल्ट जाऊ दे. मग आता माझा प्रश्न आहे, जेईचा रिझल्ट खराब गेला पहिला. मग सेकंड टर्मचा भरणार आहे का फॉर्म? राहू दे सीईटीवर फोकस करा. आता तरी सीईटीवर फोकस करा आणि मला अभिमानाने सांगायची इच्छा आहे, की गेल्या 2020 पासून 15,000 पेक्षा जास्त मुलं मॅडम कोर्समध्ये होती पर्चेस केलेल्या कोर्समध्ये आणि त्यातल्या मॅक्सिमम मुलांचा कंडिशन अशी होती, की जेईई नाही झालं, सीईटीकडे आले आणि त्यातल्या जास्तीत जास्त मुलांचा रिझल्ट खूप चांगला आलाय. अगदी काही मुलं तर जेईईच्या पेपर 2 नंतर आले होते अटेम्प्ट नंतर. 14-15 दिवसाचा फक्त आम्हाला वेळ मिळाला बऱ्याच वेळा. त्यातही मुलांनी चांगलं कव्हर केलंय. तुम्ही नाही काय करू शकत? आरामात करू शकताय, आरामात करू शकताय. फक्त ते काय होतंय 10वी मार्क, तो फुगा. मग जेईईचे पर्सेंटाइल एकदम कमी दिसतायत. मग ते खूप कसं सांगायचं पालकांना किंवा पालकांना प्रश्न पडलाय 12 पर्सेंटाइल, 10 पर्सेंटाइल, 23 पर्सेंटाइल आणि त्यात आणखीन काय झालंय, काही पोरांची लागल्या लॉटरी. सगळ्यांचीच नाही बरं का. पण काहींची लागल्या लॉटरी लक्षात घ्या. काहींना 90, 95, 96 पडलेत, काही न करता. मग असं होतंय, "अरे मी एवढा अभ्यास केला, मला एवढं कमी पर्सेंटाइल" आणि ते तर दिसतंय, हिंडतंय, हे करतंय, ते करतंय. साध्या-साध्या गोष्टी त्याला येत नाही. तुला कसे एवढे पर्सेंटाइल पडले? जाऊ द्या नशिबाचा पार्ट आहे म्हणूया आपण. मी तुम्हाला सांगू का? आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये बरेचसे लूप होल आहेत. मी तुम्हाला सांगतो आता नंबर दिलाय. तुमच्याशी बोलणं होतंय. मी मुलांना विचारतोय, "पीटीचा पेपर कसा गेला?" "नाही, ठीक गेला." एमसीक्यू सोडून किती अटेम्प्ट केलंय? "सर 20-25 मार्काचा अटेम्प्ट केलंय." "एमसीक्यू किती बरोबर आल्या?" "सगळ्याच बरोबर आल्या." मग मी लगेच विचारतो, "सगळ्या बरोबर आल्या?" कॉलेजने उत्तर सांगितले का? लगेच स्टुडंट म्हणलं, "हां सर सांगतायत." तर काय या कॉलेजच्या शिक्षकांना बोलायचं सांगा? जर असं 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं सांगायला लागले, तर आम्ही बाकीचे प्रामाणिकपणे अभ्यास कशासाठी करतोय आम्ही? मग द्या आम्हाला असं एखादं कॉलेज तिथं सगळं द्या सोडून. एमसीक्यू तर कशाला सांगताय? बाकीचं पण सांगा ना मग. चुकीचं आहे, चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतोय, सल्ला देतोय. आयुष्यभर प्रामाणिक राहायचं. हो, कधीही चुकीची गोष्ट कुठली करू नका. सिरियसली करू नका. लक्षात घ्या. त्याचा काही फायदा नाहीये. बरं, मग ह्या नंबरवर कॉल करा आम्हाला, बोला आमच्याशी. अभ्यासाला सुरुवात आता तरी करा. रिपीट करायचं नाहीये तुम्हाला लक्षात घ्या आणि केमिस्ट्री नंतर 2 दिवस आहेत. त्यात जबरदस्त मॅथ्सचा स्कोर होणार आहे आणि मॅथ्स नंतर सीईटी होईपर्यंत आपल्याला अभ्यास एकत्र करायचा आहे. ऑल द बेस्ट.